नमस्कार मित्रांनो, मी रेवती किन्हीकर मॅडम माझ्या यूट्यूब चॅनलला आपले सहर्ष स्वागत करते. आज आपण इतिहासाचा 9वीचा चौथा धडा अभ्यासणार आहोत, आर्थिक विकास. मित्रांनो, भारताचा आर्थिक विकासाचे धोरण आपण या पाठामध्ये आता अभ्यासणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थाचा स्वीकार, पंचवार्षिक योजना, त्यांचे यश अपयश, बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 1991चे नवे आर्थिक धोरण, या सगळ्यांचा अभ्यास आपण या पाठात आता करणार आहोत. त्यातला पहिला जो मुद्दा आहे त्यामध्ये आहे मिश्र अर्थव्यवस्था. अर्थातच भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी आपण एका वेगळ्या अशा अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. या सर्वांवर विचारमंथन चालू होते. त्याच वेळेला आपले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणत्याही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्य मार्ग स्वीकारला. त्यांनी अनेक देशांचा अभ्यास केला. त्यामध्ये काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे होते, तसेच काही तोटेही असतात आणि ते तोटे त्यांनी अभ्यासले. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये या उत्पादनाची जी साधने असतात ती समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मात्र या दोघांमधून जो दुहेरी मार्ग निघणार होता तो त्यांनी अभ्यासला आणि त्यामध्ये त्यांनी मिश्र अर्थव्यवस्था याचा सर्वस्वी विचार केला आणि आपल्या भारताने त्याच अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला, अर्थात मिश्र अर्थव्यवस्था. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी या मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिलं. यामध्ये 3 भाग आपण अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला आहे सार्वजनिक क्षेत्र, दुसरा आहे खाजगी क्षेत्र आणि तिसरा आहे संयुक्त क्षेत्र. मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्र या क्षेत्रामध्ये उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली किंवा व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ आपले संरक्षण साहित्याचे उत्पादन असेल तर ते सुद्धा आपण बघितलं की ते सुद्धा सरकारच्या नियंत्रणाखाली किंवा त्या व्यवस्थापनाखाली असतात. दुसरं आहे खाजगी क्षेत्र. या क्षेत्रामध्ये उद्योगधंदे हे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. मग एखाद्याचं प्रायव्हेट असं एखादे कारखाना असेल, एखादी प्रोडक्ट त्याने निर्मिती केलेली असेल, तर या सगळ्यांवर त्याची सगळ्या याचा मालकी हक्कच असतो, तो उद्योजकाचा असतो. मात्र या सगळ्याची देखरेख मात्र सरकारच्या अंमलाखाली किंवा नियंत्रणाखाली होत असते. उदाहरणार्थ आपल्या दैनंदिन जीवनातल्या आपल्या उपभोग्य अशा वस्तू. तिसरा जो प्रकार आहे त्यामध्ये संयुक्त क्षेत्र. या क्षेत्रात काही उद्योग हे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात, तर काही सरकारच्या नियंत्रणाखाली असतात, अर्थात सरकार त्याची व्यवस्था चालवत असते. मिश्र व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आपण खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात यात सुसंवाद साधणे गरजेचे असते. त्यात एकच उद्दिष्ट असते, ते म्हणजे उत्पादनाचं जास्तीत जास्त उत्पादन वाढवणं आणि दुसरं आपला भांडवलशाही पाया मजबूत करणं. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षून चालत नाहीत. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. आता बघा, दीर्घकालीन विकासाचा अधिक भर यामध्ये दिला गेलेला असतो. यामध्ये संरक्षण असेल, शास्त्रीय संशोधन असतील, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे किंवा विमानतळ उभारणी असेल, हे असे अनेक भरपूर असे क्षेत्र असतात ज्यामध्ये भांडवल गुंतवणूक करावी लागते. पण त्याची फळं जी असतात किंवा त्याचा जो तुम्हाला त्याची जी काही प्रगती असेल ती आपल्याला काही काळानंतर दिसत असते, म्हणजेच उशिरा दिसत असते. मग अशा वेळेला खाजगी उद्योजक जे असतात हे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला किंवा त्यामध्ये गुंतवणूक करायला तयार नसतात. मग यावेळेला आपल्याला सरकारचा आधार घ्यावा लागतो आणि यावेळेला सरकारच पुढाकार घेऊन या सगळ्यांवर नियंत्रण करत असते, अर्थात मग ही सगळी सरकारच्या आधिपत्याखाली येत असतात. वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे हे प्रारूप आपण या ठिकाणी वापरले. मग यातच 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली. त्यामध्ये अवजड उद्योजक, घराणी, परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले गेले. मग त्यात लघु उद्योग असतील, ग्रामोद्योग असतील, घरगुती उद्योग असतील, यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले आणि ते लक्ष देण्यास सुरुवात सुद्धा झाली. मग यामध्येच आपण पंचवार्षिक योजना ही स्वीकारली. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केलेले होते. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, आपल्यावर जवळजवळ 150 वर्ष म्हणजेच अवघी 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं आणि आपली आर्थिक व्यवस्थेचा कणा
हा सर्वस्वी कोलमडून टाकलेला होता. त्याच वेळेला मग दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट प्रतीचे राहणीमान, शेती या सगळ्यांवर त्याचा कुठे ना कुठे परिणाम होत गेला होता. आणि अर्थात आता आपल्याला जर आपण हे सगळं बदलवायचं असेल तर आधी हा कणा आपल्याला पक्का करावा लागणार होता. हा पाया आपल्याला रोवायचा होता. मग या ठिकाणी या बिकट समस्या आपल्या देशासमोर होत्या. त्या सोडवण्यासाठी त्या नियोजनाची नितांत गरज होती. म्हणून 1950मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. त्यामध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे मंडळाचे अध्यक्ष होते. या मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यांमध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षांची योजना तयार केली गेली. याच योजनेला आपण पंचवार्षिक योजना असे म्हणतो. नियोजनाचे मूलभूत तत्व: एखाद्या देशातील साधनसामुग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे, हे नियोजनाचे सर्वसामान्य तत्व आहे. बघा, आता ही जी योजना केली जाते ती अर्थातच जनतेसाठी म्हणजेच आपल्यासाठी केलेली असते आणि त्यातूनच आपला विकास साधायचा असतो. मग या योजनांची काही उद्दिष्ट होती. ती उद्दिष्ट खालीलप्रमाणे आपण अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं उद्दिष्ट होतं राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. मग यामध्ये सगळ्यात गरजेचं होतं की आपला राष्ट्रीय उत्पन्न कशा प्रकारे वाढेल आणि त्यामुळे लोकांचं जीवनमान, राहणीमान कशा प्रकारे सुधरवू शकतो. दुसरं होतं मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्याने औद्योगिकरण घडवून आणणे. मग आता यामध्ये प्राथमिक उद्योगधंद्यांवर भर दिली गेली आणि त्यामधून उद्योगीकरणाला म्हणजेच आपण बघितलं की ब्रिटिशांनी आपल्यावर जे राज्य केलं होतं ते कारखान्यांद्वारेच केलेलं होतं. आपल्याकडनं कच्चा माल घेऊन त्यावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करून ते आपल्याच भारतात जास्त किमतीने ते विकत होते. मग हे सगळं आपल्याला सुद्धा आता हे आपला जो आर्थिक विकास आहे तो घडवून आणायचा होता आणि त्यामुळे औद्योगिकरणाला तेजी देणं हे गरजेचं होतं. तिसरं होतं अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनवा, म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे. मग आता अन्नधान्याच्या बाबतीत सुद्धा आपला देश इतर देशांवर अवलंबून राहू नये म्हणून आपल्या देशामध्ये सुद्धा कृषी उत्पादनामध्ये वाढ कशी प्रकारे घडवून आणावी यासाठी मग कृषी संशोधन होऊ लागले. बी बियाणे, शेतामध्ये माल कशा प्रकारे चांगल्यात चांगला घेता येईल यावर संशोधने सुरू झाली. चौथं होतं वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे. मग आता रोजगाराच्या जर संधी उपलब्ध झाल्या तर अर्थात बेरोजगारांच्या संख्या कमी होतील, म्हणजे सगळ्यांना कामं मिळतील आणि कामं मिळाले तर प्रत्येकाचा आर्थिक दर्जा हा सुधारू शकतो. म्हणून देशातील मनुष्यबळाचा हा आपल्याला पुरेपूर वापर त्या ठिकाणी करून घेता आला असता. पाचवा आहे प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे. आता तुम्ही बघतायत की आजही आपण हे वातावरण आजही बघतोय. आजही आपण हा फॅक्ट आहे किंवा ही वस्तुस्थिती आहे की श्रीमंत हा अधिक श्रीमंत असतो आणि गरीब हा अधिक गरीब होत जातो. ही जी विषमता आहे, ही जी दुरी आहे, ही आपण या आर्थिक विकासाच्या विषमतेतून दूर करू शकतो. मग या ठिकाणी त्याचा ताळमेळ साधणे किंवा त्यामध्ये साधर्म्य आणणे यासाठी हा आलेख उंचावता त्यांच्यामध्ये साम्यता आली पाहिजे. म्हणून प्राप्ती आणि संपत्ती यामधली जी विषमता आहे ती दूर करण्यावर भर दिला गेला. वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाटलं की मी ही वस्तू उत्पादित केली आणि मला मनाला वाटेल तेवढा मी भाव त्याला देईल आणि मी माझा श्रीमंती वाढवेल, तर असं त्यात काही होऊ शकत नाही. त्यामुळे वस्तूंच्या किमती स्थिर केल्या गेल्या जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला ती वस्तू समान किमतीमध्ये विकत घेता येऊ शकेल आणि अर्थातच त्यामुळे आर्थिक स्तर जो आहे तो राखता येईल. सातवं होतं कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. तुम्हाला प्रत्येकाला माहितीच आहे की भारताची लोकसंख्या ही दिवसागणिक वाढत जाणारी आहे आणि त्याचमुळे कुटुंब नियोजनासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या या नियोजनाद्वारे या लोकसंख्येवर आळा कसा घालता येईल, जनजागृती कशी करता येईल यावर भर दिला गेला. नंतर आठवं आहे दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे. अर्थात मग यामध्ये जे कोणी दरिद्री असतील, जे कोणी गरीब असतील त्यांच्यावर त्यांचं जीवनमान कसं सुधारवता येईल यावर सुद्धा यामध्ये भर दिला गेला. नववं आहे सामाजिक सेवांचा विकास करणे. समाजासाठी ज्या काही सेवा करणाऱ्या संस्था असतात त्यांचा जर विकास केला गेला तर अर्थातच समाजाचा सुद्धा विकास होऊ शकतो, सर्वसामान्यांचा सुद्धा विकास होऊ शकतो.
म्हणून सामाजिक सेवांचा विकास करणे हा सुद्धा एक उद्देश त्याचा होता. आणि शेवटचं आहे 10वं, आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे. मग अर्थात आपलं आर्थिक स्थैर्य जर आपण तयार केलं तर अर्थातच आपल्या भारताला इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहता येणार नाही आणि त्यामुळे आपला भारत अधिकाधिक प्रगती करेल. म्हणून त्यावर भर दिला गेला. म्हणून आर्थिक क्षेत्रामध्ये आपण स्वावलंबी कसे होऊ यावर सुद्धा या योजनांमध्ये भर दिला गेला. त्यामध्ये आता पहिली पंचवार्षिक योजना आली, ती आली 1951 ते 1956 पर्यंत. आता ही पंचवार्षिक योजना नक्की होती तरी काय, यामध्ये काय काय केलेलं होतं, सुधारणा काय केलेली होती, त्यामध्ये बघा. या योजनेत शेती, सामाजिक विकास, जलसिंचन व पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यांवर खर्च करण्यात आला. अर्थात ही सगळी महत्त्वाची अशी क्षेत्र आहेत मित्रांनो. यामध्ये नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही योजना होती. मग आता शेती हे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. सामाजिक विकास अर्थात समाजाचा विकास हा सगळ्यात मुख्य हेतू आहे. जलसिंचन, पूर नियंत्रण, ऊर्जेची जी साधने आहेत त्यांची निर्मिती, ग्रामीण आणि छोटे छोटे उद्योग यांच्यामध्ये भरभराट करणे, खनिजे, तसेच वाहतूक, दळणवळणाची जी साधने असतात, दळणवळणाची साधने म्हणजेच काय, मालाची ने-आण करणारी जी साधने असतात. अर्थात तुम्हाला माहिती आहे यामध्ये आपण रस्त्यांचा वापर करत असतो, जलवाहतुकीचा वापर करत असतो, तसेच विमानसेवेचा सुद्धा आपण यामध्ये वापर करत असतो. तसंच शिक्षण आणि आरोग्य जर चांगलं असेल तर अर्थात आपल्या भारताचा जो विकास आहे त्यामध्ये अर्थातच भर पडणार आहे, कारण आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि या सगळ्यांवर खर्च करण्यात आला. म्हणजेच या ठिकाणी या पहिल्या पंचवार्षिक योजनांमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश या ठिकाणी केला गेला होता. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना आली, ती आली 1956 ते 1961 या सालामध्ये. या योजनेत औद्योगिकरणाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. आता यामध्ये दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी भाकरा, नांगल, दामोदर यांसारखे प्रचंड धरणे उभारण्यात आली. या योजनांमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली. अर्थातच हे औद्योगिकरणांवर भर देणारी ही दुसरी पंचवार्षिक योजना होती. मग आता यामध्ये मित्रांनो दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला यासारखे पोलाद तयार करणारी जी कारखाने होती त्यांची भरभराट केली गेली. तसेच सिंद्री या ठिकाणी रासायनिक खतांचा कारखाना आहे. चित्तरंजन येथे रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणम म्हणजेच दक्षिण भारतामधला जहाज बांधणीचा कारखाना, या सगळ्या ज्या अवजड अशा कारखाने होते या सगळ्यांवर भर देण्यात आला, जेणेकरून भारताचा आर्थिक व्यवस्था अधिक बळकट होऊ शकेल. त्यानंतर होती तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966. या योजनेत उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते. दरसाल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधी विस्तार हा मुख्य हेतू होता. टप्प्याटप्प्याने या पंचवार्षिक योजना या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिलेल्या आहेत. यामध्ये आता कृषी विकासाचं संतुलन साधायचं आहे, दरसाल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणायची आहे, अवजड उद्योग, वाहतूक, खनिज उद्योग यांच्यावर यामध्ये भर दिला गेला, विषमतेचे निर्मूलन केले गेले आणि रोजगाराच्या संधी या जास्तीत जास्त वाढवल्या गेल्या. त्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवार्षिक योजना म्हणजेच 1966 ते 1969 हाती घेण्यात आल्या. या काळात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला होता. चीनचे आक्रमण एकीकडे सुरू होते, पाकिस्तानशी युद्धही त्यावेळेला सुरू होतं आणि याच विकासाच्या कामांमध्ये संरक्षणाकडे व दुष्काळ निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यावे लागले. या गोष्टींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत मात्र फार ताण पडलेला होता. त्यानंतर आपल्याला अभ्यासायची आहे चौथी पंचवार्षिक योजना, ती होती 1969 ते 1974. या योजनेचा उद्दिष्ट ठरवताना भारत स्वावलंबी बनावा, तसंच मूलभूत उद्योगांचे सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढवावा आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरवण्यात आले. आता यामध्ये मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करायचा आहे, आर्थिक विकासाला वेग द्यायचा आहे, समाजवादी समाजरचना तयार करायची आहे, या सगळ्या गोष्टी यामध्ये ठरवण्यात आलेल्या होत्या.
या योजनेच्या काळात देशातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आता महत्त्वाच्या ज्या 14 बँका होत्या त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, म्हणजे राष्ट्राने त्या मान्य केल्या. ही योजना अपेक्षे इतकी यशस्वी झाली नाही. चौथ्या योजना काळात बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले आणि निर्वासितांवरील खर्च सहन करावा लागला. सरकारी नोकऱ्यांची पगारवाढ, रेल्वे कर्मचारी वेतनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के सहन करावे लागले. अर्थात ही पंचवार्षिक योजना त्यावेळेला एवढी सफल झाली नाही, कारण त्यावेळेला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारचा बोजा पडला. त्यामध्ये सरकारी नोकऱ्यांची पगारवाढ असेल, रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ असेल, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव होते आणि त्यामुळे हे सगळे धक्के आपल्या अर्थव्यवस्थेला सहन करावे लागलेले होते. मित्रांनो, आपण ही एक शेवटची पाचवी पंचवार्षिक योजना घेऊ आणि इथे हा टॉपिक संपवू. त्यानंतर आपण पुढच्या सेशनमध्ये आपण पुढचे टॉपिक अभ्यासणार आहोत. पाचवी पंचवार्षिक योजना होती 1974 ते 1979. आता गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली होती. या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करायची, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून द्यायचा. अर्थात जर रोजगार उपलब्ध झाला तर पर्यायाने आपली आर्थिक व्यवस्था सुदृढ होऊ शकते. शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचाराच्या सुविधा ग्रामीण भागात पुरवणे, ग्रामीण भागात वीज पुरवठा, दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणे, समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवणे, कृषी विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंदे वाढवणे, अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थाद्वारे गरिबांना रास्त किमतीत पुरवणे अशी उद्दिष्टे नमूद करण्यात आलेली होती. पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणे शक्य झाले नाही. 1977 मध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि जनता पक्ष सत्तेवर आले. नव्या सरकारने पाचवी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त करून एप्रिलमध्ये 1978 पासून साखळी योजना सुरू केली, परंतु ती अपयशी ठरली आणि 1980 मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. या सरकारने साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीचे नियोजन सुरू केले. या ठिकाणी पंचवार्षिक योजनेमध्ये थोडा बदल झालेला आहे. पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यावेळेला अर्थात जी काँग्रेसची सरकार होती त्या ठिकाणी ती जाऊन जनता पक्ष हा सत्तेवर आला आणि पुन्हा त्यांनी नवीन वेगळ्या प्रकारे उपाययोजना राबवल्या, साखळी योजना राबवल्या. मात्र पुन्हा 1980 मध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि पुन्हा काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं आणि पुन्हा त्यांनी जुन्या पद्धतीने म्हणजेच या पंचवार्षिक योजना पुन्हा राबवायला सुरुवात केली. मित्रांनो, आपण इथपर्यंतचं सेशन आपण आज बघितलं. यानंतरचा पुढचा टॉपिक आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. धन्यवाद.